नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. घनकचऱ्याचं की धनकचऱ्याचं व्यवस्थापन सोनगाव कचरा डेपोमध्ये सुरू होतं असा प्रश्न आज तमाम सातारकर विचारत आहेत. कचरा डेपोला आग लागल्यानंतर धुमसत्या सोनगाव डेपोमुळं आज येथील परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. येथील जकातवाडी असेल, सोनगाव असेल आणि परिसरातील नागरिकांची प्रदूषणामुळं निश्चितच गळचेपी होत आहे. या अनुषंगानं खरं पालिकेच्या आरोग्य निरीक्षक असतील, त्याचबरोबर ऑडिटर असतील, लेखापाल असतील, वरिष्ठ लेखापाल असतील आणि यांच्या सर्वांचे प्रमुख मुख्याधिकारी असतील, या सगळ्यांनी नेमकं हे लाखाचे 12 लाख होत असताना केलं तरी काय? या सोनगाव कचरा डेपोमध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन होत होतं की कचऱ्याचे ढीग साठत होते? हे सगळं होत असताना गांधारीच्या भूमिकेत ही मंडळी का होती? आज नगर परिषद संचलित असलेल्या सोनगाव येथील कचरा डेपोला आग लागल्यानंतर नगरपालिका प्रशासनाच्या मालमत्तेचं झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? या संबंधित ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, त्याच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेतली पाहिजे, अशी मागणी आता नगरसेवक राजू गोरे यांनी केलेली आहे. एकूणच सातारा नगर परिषदेच्या मालकीचा असलेल्या सोनगाव कचरा डेपो येथे पर्यटन स्थळ व्हावं अशी कल्पना मनात बाळगणाऱ्यांच्या स्वप्नांचा धूर नेमका कोणी काढला हे देखील तपासणं आता महत्त्वाचं ठरलेलं आहे. सोनगावच्या कचरा डेपोमध्ये घनकचऱ्याचं नेमकं काय व्यवस्थापन झालं, त्या माध्यमातून नेमक्या पद्धतीने कोणकोणत्या गोष्टी साध्य झाल्या याची सखोल तपासणी करणं आता महत्त्वाचं ठरलेलं आहे. एकूणच गांधारीच्या भूमिकेत असलेलं प्रदूषण नियंत्रण महामंडळ नेमकं करतंय तरी काय? येथील वायू प्रदूषणामुळं, जल प्रदूषणामुळं नागरिक टाहो फोडून विचारत आहेत. एकूणच या सर्व कारभाराला पाठीशी घातलं जाणार की पुन्हा या संबंधित ठेकेदारांचे लाड पुरवले जाणार, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. इतकं बेजबाबदारपणानं कचऱ्याचे डोंगर साठत असताना संबंधित आरोग्य निरीक्षकांचं जे दायित्व होतं ते त्यांनी पार पाडलं का, असा देखील प्रश्न या घटनेमुळे अधोरेखित होत आहे. एकूण या सगळ्या घटनेतील दोषींवरती कारवाई होणार का, असा देखील प्रश्न नगरसेवक राजू गोरे यांनी उपस्थित केलेला आहे. या अनुषंगानं सातारकरांमध्ये तसेच जकातवाडी ग्रामस्थ असतील, सोनगावचे ग्रामस्थ असतील, यांच्या मनामध्ये तीव्र स्वरूपाचा रोष निर्माण होत आहे. सध्या सातारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता बनकर तसेच सक्षम असलेले आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी देखील निश्चितच शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. याचबरोबर नियोजन सभापती अशोक चडगे यांनी देखील येथील कारभार सुस्थितीत आणण्याचं नियोजन केलेलं आहे. मात्र हे सर्व होत असताना झालेल्या गैरप्रकाराबद्दल, केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल आणि ज्यांचं या सर्व गोष्टींमध्ये दायित्व होतं त्यांनी ही सर्व प्रकारची बिलं अदा करताना त्याचं ऑडिट केलं का, या अनुषंगाने देखील आता प्रश्न उपस्थित झालेले आहेत. 26/2/2026 ज्या विशेष सभा झाली होती आपली सर्वसाधारण सभा, त्या सभेमध्येच मी सांगितलं होतं की त्या सेग्रिगेशनचे आज जर बघितलं तर त्यावेळेस बघितलं तर ढीग होते, तर त्या ढिगांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मक्तेदाराची होती. परंतु ते ढीग त्या ठिकाणी आहे, त्याचं सेग्रिगेशन 3 शिफ्टमध्ये करावं असं मी त्या दिवशी त्या ठिकाणी बोललो होतो. त्याच्यानंतरनं आज 10 दिवस झाले की त्याच डेपोला आग लागली. म्हणजे त्यावेळेस जर माझ्या प्रश्नाचा जर विचार केला असता तर आज आग लागण्याचा प्रकार आपल्याला घडला नसता, असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु गेले हे 4 वर्ष प्रशासनाच्या काळात त्याला दिलेलं टेंडर आहे, जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्या इंदूरचा ठेकेदार मक्तेदार आहे, त्या मक्तेदारानं त्या ठिकाणी केलेलं काम हे कामच केलेलं नाही अशी आमची प्रामाणिक म्हणणं आहे. कारण जर 50 टन जर कचरा येत असेल, त्याला जर वर्क ऑर्डरमध्ये दिला असेल तर 50 टन कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याचं काम, त्याचं सेग्रिगेशन करण्याचं, कंपोस्ट करण्याचं काम त्याचं आहे. परंतु त्यानं त्या पद्धतीने कुठेही केले नाही. त्याच्या आज या ठिकाणी ढीगच्या ढीग आपल्याला त्या ठिकाणी डोंगर उभे राहिलेले आहे. जर त्याच्या बिल त्याला जर बघितलं आम्ही तर वर्क ऑर्डरमध्ये बघितलं की ही वर्क ऑर्डर पण चुकीच्या पद्धतीचे, ही मराठीत असणं गरजेचं असताना पूर्ण इंग्लिशमध्ये ती वर्क ऑर्डर आहे.
आणि ती वर्क ऑर्डरचं सोडाच, परंतु त्याचं वर्क ऑर्डरमध्ये 5,75,000 रुपयाचं देयंक आहे. तर आज त्याचं बिल 12 लाख रुपये निघते. म्हणजे सातारकरांनी 350 रुपये जर आपला आरोग्य कर भरायचा, त्यांच्या पैशानं त्याला जर आपण हे करत असलं तर तो 6 लाखाचं 12 लाख रुपये जर आज काढत असेल तर तो जास्त काम करतोय. मग जास्त काम करत असताना त्यानं ते ढीग कसे राहिले हा माझा प्रश्न आहे. तर झालेल्या नुकसानीला पूर्णपणे जबाबदार हा कॉन्ट्रॅक्टर आहे. तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मला प्रदूषण नियंत्रण मंडळाला किंवा NGT याच्याकडे मला ही दाद मागावी लागेल असं माझं प्रामाणिक मत आहे. हे झालेला नागरिकांचा नुकसान आहे. तरी आणि तिथल्या नागरिकांचे जर बघितलं तर आज धूळ श्वास बाकीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं धोकादायक झालेला आहे. आणि ह्या सर्व लागलेल्या आगीला ह्या संपूर्ण कंत्राटदार जबाबदार आहे. गेले 4 वर्ष त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळं त्याच्याकडून ही वसुली करून सातारकरांना न्याय द्यावा एवढी माझी प्रामाणिक इच्छा. मुळात याची बिलं अदा करण्यात आलेली आहे. मग ज्यांनी ही बिलं दिलेली आहेत त्यांनी हे तपासण्या करणं गरजेचं होतं असं वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर आहे. जे कोण अधिकारी त्यावेळेसचे जे कोणी त्यांना जे बिल तयार केलं असेल, हे केलेलं बिल हे चुकीचं आहे. त्यामुळे जे कोण संबंधित त्याच्यावर ज्यांच्यावर असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि या ठेका निलंबित करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने 100 माणसं रोज जर सोडली असती तर कचरा विघटन झालं असतं, इकडे तिकडे सगळं सग्रिगेशन झालं असतं. आपल्या इथं कोंबड्या आपल्या दाराचं बघतो आपण, एखादा ढीग असला तर 2 मिनिटात कोंबड्या आपल्या साफ करतात. मग हे जर बघितलं तर एवढ्या मोठे डोंगर लागण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं गेले 5 वर्ष हा नुसतं पैसे लादण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरने केलं असं माझं प्रामाणिक.